हाय फ्रेंड्स, जय शिवराय. आज आपण बघणार आहोत 10वीच्या पुस्तकातील पहिला चॅप्टर ग्रॅव्हिटेशन. या चॅप्टरमध्ये आपण गुरुत्वाकर्षणाबद्दल शिकणार आहोत. ग्रॅव्हिटेशन म्हटलं की आपल्याला सर्वात पहिला आठवतात आपले ग्रॅव्हिटेशनचे आवडते लाडके सर्वांचे आवडते सायंटिस्ट न्यूटन काका. हो, या धड्यामध्ये सुद्धा न्यूटनविषयीच दिलेलं आहे. आपण बघू शकतात सेम असेच घडले असेल. जेव्हा न्यूटन झाडाखाली बसले होते तेव्हा त्यांच्या डोक्यात फळ पडलं आणि त्यांनी त्यानंतर गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. आपल्या सगळ्यांना वाटतं फळाऐवजी जर दगड पडला असता तर बरं झालं असतं. मित्रांनो, हे गमतीसाठी खूपच योग्य, पण आपल्याला आता 10वी ही सिरियसली घ्यावं लागणार. त्यामुळं आपल्याला ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर शिकावा लागणार. हा चॅप्टर तसं तर खूप सिंपल आहे. तुम्हाला मी सांगू इच्छितो, यावर्षी जी 12वीची बॅच झाली तिच्यामध्ये ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर 1 नंबरला होता. फर्स्ट चॅप्टर होता आणि 5 मार्कचे क्वेश्चनसुद्धा येऊन गेलेले आहे. म्हणजे जर 12साठी हा जर इम्पॉर्टंट असू शकत तर 10साठी का नाही. त्याचा तुम्ही आता तुमच्या हिशोबाने याला मार्क द्या आणि इम्पॉर्टंट द्या. खरंच इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. यामध्ये मी तुम्हाला जास्त काही सांगणार नाही, पण इम्पॉर्टंट सांगणार आहे. यामध्ये तुम्ही आहे ना, हा सर्वात पहिला हा रूल एक पाठ करून घ्या, सेंट्रिपिटल फोर्स. हे म्हणजे काय असतं हे तुम्हाला सांगतो. एक मिनिट. अजूनही आय एम पी सुरुवातीला सांगून देतो. केपलर्स लॉ. इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट लॉ इन फिजिक्स. केपलर फर्स्ट लॉ, केपलर सेकंड लॉ, केपलर थर्ड लॉ. हे लॉ असेचे असे 12वीच्या पुस्तकात होते. आता हे असेचे असे 10वीच्या पुस्तकात टाकलेले असल्याने तुम्ही याची महत्त्व समजू शकतात आणि भविष्यात तुम्हाला अजूनही कठीण परिस्थितीला सामोरे जावं लागेल. कारण आत्ताच जर सिलेबस एवढा टफ झाला आहे, पण घाबरायची गरज नाही. सर्व सोपं आहे. न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा तर खूप सोपा आहे. हा मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. यासाठी आपण पुढचा व्हिडिओ बघू शकाल. पण त्याच्या आधी हा बघा, हा जो फॉर्म्युला आहे याच्यावर मी तुम्हाला गॅरंटेड 80% सांगू शकतो की या फॉर्म्युल्यावर क्वेश्चन येणार म्हणजे येणारच. स्पीड कॅल्क्युलेट कशी करायची आपल्याला 9वीमध्ये पण हे झालेलं आहे. हे बघा, खूप छोटा चॅप्टर आहे, संपला. हे आता हे एक्झाम्पल आहे खाली, जास्त काय नाही. आणि इथून परत थोडासा असा वेगळा मोड येतो चॅप्टरमध्ये, अर्थ ऑफ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे चॅप्टर संपला असं नाही, पण थोडासा असा वेगळा मोड आला. पुन्हा तुम्ही म्हणाल चुकीचं बोललात. आता फ्री फॉल हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. फ्री फॉलचं तर एक नंबर सोपा आणि सगळ्यात सोपा टॉपिक आहे. तुम्ही घाबरून जायची गरज नाही. एस्केप वेलॉसिटी, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, असे खूप सारे उदाहरणं दिलेले आहे. आता आपण सुरुवातीला फर्स्ट पेजवर जाऊया. फर्स्ट पेजवर आपल्याला ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय हे जर पाठ रट्टा मारून पाठ करण्यापेक्षा समजून घेतले तर तुम्हाला खूप आणि खूप फायदा होईल. ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? एखाद्या दोन ऑब्जेक्ट जेव्हा एकमेकाला स्वतःकडे पुल करतात म्हणजे अट्रॅक्ट करतात त्याला ग्रॅव्हिटेशन असे म्हणतात. मग ते ऑब्जेक्ट समजा एक पृथ्वी असू शकते, तुम्ही असाल किंवा तुमचा मित्र असेल, असे दोन ऑब्जेक्ट, यालाच आपलं ग्रॅव्हिटेशन म्हटले जाते साध्या आणि सिंपल भाषेमध्ये. आणि डेफिनेशन तुम्हाला इथं दिलेलीच आहे. द फेनॉमेना ऑफ ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड. नाही सॉरी, ही थोडी इन्फॉर्मेशन आहे. डेफिनेशन मी तुम्हाला नोट्समध्ये खाली देऊन देईल, तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही. व्हॉट इज अ फोर्स अँड मोशन 9वीला पण आपण बघितलेलं आहे. फोर्स आणि मोशन हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. जर आपण एखाद्या वस्तूला जोरात धक्का दिला तर तिला आपण काय दिला? फोर्स दिला. आणि फोर्स दिल्यानंतर ती वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जायला सुरुवात करते, त्याला आपण म्हणू शकतो ही वस्तू आता मोशनमध्ये आली. म्हणजे आता समजा ही वस्तू जर मोशनमध्ये आली तर तिची जी
जागा आहे ती बदलली, म्हणजे आपली गाडी, आपण तिला फोर्स दिला, मागून धक्का दिला, तर ती चालत चालत पुढे जाते. हे सिंपल उदाहरण आहे थोडेसे. व्हॉट आर द न्यूटन लॉ ऑफ मोशन, हा आपण मागच्या वर्षी बघितलेलाच आहे. आता हे आहे आपल्याला खरं 10वीचा अभ्यास, इथून चालू होतो. हिच्यात जास्त काहीच करायची गरज नाही. हे आपण इथं बघू शकणार डायग्रॅममध्ये. आपण एक दोरी घेतली, तिला पुढं काहीतरी बॉब, समजा आपण दगडच बांधला आणि तिला हवेत गोल 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 फिरवलं, तर काय होते मित्रांनो? असेच दिसते ना, सर्कल तयार होते. पण ही दोरी इथपर्यंत राहते कसं काय? ही कंटिन्यू सर्कल का ऑक्युपाय करते, याचा आपल्याला अभ्यास इथे आहे. आपण समजू शकता, हा जो दगड आहे हा काहीसा फोर्स आपल्या बोटावर लावतो. आपल्याला अनुभव आलेला असेल, आपल्या बोट बऱ्याच वेळेस लाल होते, कारण ही जी स्ट्रिंग असते, स्ट्रिंगच्या मार्फत हा फोर्स आपल्या बोटावर लागतो आणि थोडासा फोर्स बाहेर पण लागतो. आतमधल्या फोर्सला काय म्हणतात आता लक्षात द्या, सेंट्रीपिटल फोर्स, आणि बाहेरच्या याला काय म्हणतात, सेंट्रीफ्युगल फोर्स. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेस जर स्ट्रिंग कॉमन असली, म्हणजे दोरा जर आपण कॉमन ठेवला, तर युनिफॉर्म ॲक्सलरेशन इथं ऑकर्स होतं. युनिफॉर्म ॲक्सलरेशन म्हणजे काय? हे बरोबर एकाच सर्कलमध्ये, एकाच डायरेक्शनमध्ये फिरत राहतं. आपल्याला हे समजलं असेल. आता तुम्हाला एक डेफिनेशन सांगतो. इथं बघा, डेफिनेशन काय आहे? A force acting on an object moving along a circle and its direction towards the center of the circle. म्हणजे एका व्यक्तीने जर काही ऑब्जेक्ट फिरवत असेल, आता अ फोर्स ॲक्ट ऑन एनी बॉडी, तर त्या बॉडीचा जो फोर्स त्याच्यावर ॲक्ट होत असेल, त्याची डायरेक्शन जर इनसाइड द सर्कल, म्हणजे आतल्या बाजूला, आपल्या बोटाच्या बाजूला असेल, किंवा आपण उदाहरण तसंच घेऊया, बोटाच्या बाजूला जर त्याची डायरेक्शन असेल, तर त्या फोर्सला सेंट्रीपिटल फोर्स असे म्हणतात. मराठीत खूप सोपा अर्थ आहे. आपण खाली बघू शकता, त्यांनी एक्झाम्पल पण दिलेले. हे बघून घ्या. ऑब्जेक्ट ट्राय टू गो टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल बिकॉज ऑफ दिस फोर्स. आपल्या हाताच्या फोर्समुळे तो दगड आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतो. आपण एवढंच समजून घ्या, जो दगड आपण गोल फिरवत आहोत किंवा बॉब्स गोल फिरवत आहोत, तो आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच फोर्सला आपण सेंट्रीपिटल फोर्स म्हणतो, दुसरं काहीच नाही. ही डेफिनेशन 80% येण्याचे चान्सेस आहे. याचा अभ्यास नक्की करा. आता शेवटी केपलर्स लॉ, बाकीचं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईलच, पण केपलर्स लॉ इज मोस्ट इम्पॉर्टंट. केपलर्सने काय सांगितले? हेच ग्रॅव्हिटेशनचे नियम सांगितले. फक्त त्यांनी काय सांगितलं की हे ग्रॅव्हिटेशनचे नियम सन, अर्थ, मून याच्याबद्दल कसे लागू होतात हे त्यांनी समजून सांगितलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज इलिप्टिक्स विथ द सन ॲट वन ऑफ फोकिस, मीन्स फोकस. हे लॉ आपल्याला शक्यतोवर तरी विचारला जातील असं चान्सेस कमी आहे, कारण सेकंड इयर आहे फक्त. तरी तुम्ही हे लॉ कम्प्लिटली करून ठेवा. लॉ खूप सिंपल आहे. हा लॉ दोन प्रकारे विचारू शकतात. वरचा लॉ हा ऑर्बिट लॉ, स्टेट प्रूव्ह द ऑर्बिट लॉ, डिस्क्राईब अबाउट द ऑर्बिट लॉ असं सुद्धा म्हणू शकतात, किंवा राईट द केपलर्स लॉ असं सुद्धा म्हणू शकतात. तुम्ही हे प्रश्न नीट वाचत जा. खालचा आपल्याला कसा येऊ शकतो? हा राईट द सेकंड लॉ ऑफ केपलर्स. मी तर म्हणतो 3 मार्काला हे येऊ शकतं, कारण कसं आहे, 3 मार्काला 1, 2 राईट द ऑल केपलर्स लॉ असा क्वेश्चन देऊन तिन्ही आपल्याला लिहायला येऊ शकतात. त्याच्यामुळं पहिला तर आपल्याला सोपा आहे, दुसरा पण सोपा आहे, तिसरा थोडासा थेरॉटिकली सोबत मॅथमॅटिकली पण आहे. याचे जरासे पण हा पाठांतर करण्यासाठी खूप सोपा आहे. द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट टू सन. म्हणजे काय? द स्क्वेअर ऑफ पिरियड, जेवढा पिरियड सूर्यचा स्क्वेअर,
सूर्याभोवती फिरायला लागतो त्याचा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द रेडियस ऑफ क्यूबची जी सॉरी रेडियसचे आपण जर क्यूब काढला तो डायरेक्टली प्रपोर्शनल असणार पिरियडला म्हणजे टीला. इथं दिलेलं आहे बघा टी स्क्वेअर. आता मला सांगा, हे आपण हिच्यावर ऑब्झर्व करा, हा टी स्क्वेअर आहे, इथं मध्ये जर इक्वल टू असतं इथं आर स्क्वेअर आहे. हा टी स्क्वेअर आपण मित्रांनो इकडे न्या किंवा आर स्क्वेअर इकडे या, म्हणजे हा काय होणार डिवाइड होणार झालं. आणि तिकडे काय राहणार, तिकडे 0 राहणार मॅथमॅटिकली, पण फिजिक्समध्ये कसं असतं इथं कॉन्स्टंट राहतो, त्याचं आपण के म्हणूया. झालं एवढंच आहे, दुसरं काहीच नाही मित्रांनो. आणि हा लॉ आहे ना, हा मोस्ट इम्पॉर्टंट असल्याने हा करा तुम्ही. बाकीचं तुम्हाला न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन शक्यतो हा प्रश्न येतच नाही, पण तुम्हाला असं विचारू शकतात फाइंड द मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट, फाइंड द मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट. मग काय करणार ते आपल्याला एक फोर्स देणार, एकाचं मास देणार, एकाचं डायमीटर देणार. हा असं म्हणजे मॅथमॅटिकली हा क्वेश्चन येण्याची चान्सेस खूप आहेत. इथं काय दिलेलं आहे त्यांनी, नेमकं ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय तुम्हाला सांगतो. प्रोडक्ट ऑफ टू मासेस डिवायडेड बाय डिस्टन्स म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. आणि हा जो जी आहे हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हटला जातो याला, बाकी काहीच नाही याच्यात. याच्यात थोडंफार जे दिलेलं आहे मॅथमॅटिकली, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टूज बॉडी इज कॅन रिटर्न ॲज, याप्रमाणे आपण ते लिहू शकतो. एवढं दिलेलं आहे, तुम्ही ते वाचून गेलात तरी जमेल. हा जी आपण लक्षात घ्या सुरुवातीला, जी इज द कॉन्स्टंट प्रोपोर्शनॅलिटी अँड कॉल्ड ॲज युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट आहे. हा फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनलमध्येच वापरला जातो, दुसरा हा कुठंही तुम्हाला हा कॉन्स्टंट वापरलेला दिसणार नाही. आपण आता पुढं चालूया. हे खूप खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करण्याचा खरंच प्रयत्न करा. आणि तुम्हाला माहिती आहे का, जसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इतर फोर्स असतात, फोर्सचा युनिट काय आहे, न्यूटन अँड डाईन. मीन्स न्यूटन अँड डाईन इज अ CGS, न्यूटन इज अ SI युनिट और MKS युनिट. हे खूप लक्षात ठेवायला, कारण आपलं युनिट जर आपण नाही लिहिलं तर आपले मार्क जाणार. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड मॅग्नेट, हे पण थोडे. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय आपण वरती बघितलंय. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन याच्यातच बघूया आपण, एक मिनिट. हे बघा इथं हे युनिफॉर्मली फिरते, याचं रेडियस चेंज होती का, नाही होत. याचं सर्कल चेंज होते का, नाही होत. युनिफॉर्मली म्हणजे एकावर एकच डायरेक्शनने फिरते, एकाच पाथवरनं फिरते, एकाच रस्त्यावरनं फिरते. मग हे काय झालं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, सर्क्युलर आहे, युनिफॉर्म आहे, मग याचं नाव काय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. याची आपण डेफिनेशन शॉर्टमध्ये तुम्हाला एका नोट्समध्ये मी देऊ शकतो. मी तुम्हाला खाली, तुम्ही जर कमेंट केली तर मी खाली तुम्हाला नक्की देईल. हे बघा स्पीड कशी काढायची, हे सुद्धा डिस्टन्स ट्रॅव्हल. एखाद्या बॉडीनी कुठून कुठपर्यंत डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आणि तिला किती टाईम लागला. आता मी इथून एका जागेवर गेलो, ती 2 किलोमीटर होती आणि मला लागले 2 तास. तर माझी स्पीड किती हे तुम्ही भागाकार करून पण लक्षात ठेवा. वरती पण SI युनिट असायला पाहिजे, खाली पण SI युनिट असायला पाहिजे. नाहीतर तुम्ही वरच्याला तुम्हाला मीटरमध्ये मोजसाल आणि टाईम हा हवर्समध्ये मोजसाल, हे बरोबर नाही. दोन्ही पण, हे पण किलोमीटरमध्ये पाहिजे आणि टाईम पण हवर्समध्ये पाहिजे, नाहीतर हे पण सेकंदमध्ये घ्या आणि वरचं पण मीटरमध्ये. आता आपण बघूया युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन बघा, इथं पण द फोर्स इज कॉल्ड ॲज सेंट्रिपिटल फोर्स. तुम्ही मागचं तर जरासं वाचून घ्या, व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. वी हॅव सीन द मोशन पॉसिबल. हे बघा
फोर्स कसा डिटरमाइन करायचा हे सुद्धा दिलेलं आहे. mv²/r. याचा अर्थ काय? मास ऑफ ऑब्जेक्ट स्क्वेअर ऑफ व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट अपॉन आर. आर म्हणजे काय? दोन ऑब्जेक्टमधील डिस्टन्स. हे एखाद्या प्लॅनेटपासून किती फोर्स, ग्रॅव्हिटेशन फोर्स लागतोय हे काढण्यासाठी हे खूप 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 म्हणजे खूप इम्पॉर्टंट. ही येतोच, हा बऱ्याच वेळेस आलेला प्रश्न आहे, 12वीला सुद्धा आलेला प्रश्न आहे हा. आपण खाली बघू शकता कॉन्स्टंट वगैरे. ठीक आहे, व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून मी पटापटा घेतोय. आता इथं बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं हा प्रश्न येतो म्हणजे येतो फोर्स काढण्यासाठी. महेंद्रा अँड विराट आर सिटिंग ॲट द डिस्टन्स ऑफ 1 मीटर. एक महेंद्र नावाचा मुलगा आहे आणि एक विराट नावाचा मुलगा आहे. ते दोघं 1 मीटरच्या डिस्टन्सवर बसलेले आहेत. देअर मासेस आर. एकाचं वजन 75 किलो आहे, एकाचं 80 किलो आहे रिस्पेक्टिव्हली. आपण धरूया महेंद्राचं आणि विराटचं. व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन दे. मग त्या दोघांमधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती? मग आपण कोणता फॉर्म्युला वापरायचा? लक्षात घ्या, 2 मास दिलेत, मग लगेच आठवायचं 2 मास m1 m2 कुठं आहे. मग तो आहे F=g m1 m2/r². याच्यातला डिस्टन्स म्हणजे काय? r². m म्हणजे एकाचा मास, m2 म्हणजे दुसऱ्याचा मास, हा g म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. याची किंमत कधीही बदलत नाही. ही किंमत तुम्ही नोट डाऊन करून घ्या. 6.62 × 10⁻11. आणि ही तुम्हाला गिव्हनमध्ये ऑलरेडी दिलेली असते, हे बघून घ्या. आय थिंक या वर्षीपासून ते बंद करणार होते, पण आता ते द्यायचं ठरवलं आहे त्यांनी. पेपरमध्ये सुद्धा ही किंमत दिलेली असते, तरी तुम्ही पाठ करून ठेवा. आता बघा, ही किंमत लिहिली जीची. हा एकाचं वजन 75, एकाचं 80, आणि त्या दोघांमधलं डिस्टन्स तर काय 1 आहे. डिवाइड बाय 1 म्हणजे काहीच नाही डिवाइडला. तुम्ही समजू शकता 1नी कशाला गुणा किंवा कशाने भागा, उत्तर तेच राहतं. वरच्याचं उत्तर येतं 4.002 × 10⁻⁻7 न्यूटन. हे मी तुम्हाला सॉल्व करून नेक्स्ट आपण जेव्हा प्रॉब्लेमचा सेक्शन घेऊ तेव्हा मी तुम्हाला नक्की सॉल्व करून देईल. यासारखे बरेचसे एक्झाम्पल अजून आपले राहिलेले आहेत, सर्व एक्झाम्पल देऊ. तुम्ही काहीही टेन्शन घेण्याची गरज नाही. आता नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट टॉपिक, अर्थ ग्रॅव्हिटेशन एक्सेलरेशन. इट इज ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट, बट अकॉर्डिंग टू मी हा परीक्षेला येण्याचे चान्सेस खूप कमी. याच्यावर येणार मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स, कारण तुम्ही खाली बघू शकतात मॅथमॅटिकल स्टेप किती दिलेल्या आहेत. याच्यामुळं सांगतोय मॅथमॅटिकल प्रॉब्लेम या धड्यामधले खूप येऊ शकतात. आपण बघू शकतात द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ बॉडी रिझल्टंट ॲक्सेलरेशन. ही त्याची डेफिनेशन, ड्यू टू ग्रॅव्हिटी डिनोटेड बाय जी. हे तुम्ही पुस्तकात IMP करून ठेवा. तुम्हाला जर IMPs पाहिजे असेल तर मी IMP तुम्हाला नक्की शेअर करेल. मित्रांनो, इथून पुढचं चॅप्टर आपण उद्या घेऊया. आणि वरचं पण मी तुम्हाला आज फक्त शॉर्टमध्ये सांगितलं आहे, उद्या मी तुम्हाला पार डीपमध्ये सांगणार आहे. तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. फक्त या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा, त्याने तुमचाच फायदा आहे. तुमच्यापर्यंत व्हिडिओ लवकरात लवकर पोचेल. आणि तुम्हाला जर ह्या क्वेश्चनबद्दल कोणत्याही क्वेश्चनबद्दल जर समस्या असेल तर एकदा कमेंट बॉक्समध्ये टाका. मी तुम्हाला त्याच्यावर स्पेशल तुमच्यासाठी व्हिडिओ बनवून पाठवेल. जेवढे व्हिडिओ मला बनवता येतील तेवढे. तुम्ही काही जण व्हॉट्सअपला आहेत, त्यांनी व्हॉट्सअपला पाठवा, काहींनी हिच्यावर पाठवलं तरी चालेल. फ्री फॉल खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. तुम्ही याची किती मार्क्सला येतो हे पण काढून बघा. ह्याचे नवनीतमध्ये दिलेलं आहे एक्झरसाईज पण. एक्झरसाईजमधलं मी तुम्हाला IMP देऊन देतो. एक अजून आपण स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे IMPवर, पण IMP सांगतो तुम्हाला काय. व्हॉट आर द फ्री फॉल एक करा. एस्केप वेलॉसिटी, सेंट्रिपिटल फोर्स अँड ॲक्सेलरेशन. हा प्रश्न याच्यातला 100% एक ना एक येणार म्हणजे येणार. राईट द 3 लॉ ऑफ स्कॅपलर्स. बघा, मी शिकवताना पण बोललो होतो तुम्हाला
आपण जेव्हा डिस्कस करत होतो तेव्हा बोललो होतो कॅपलर्स इज अ मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्ही लॉ तर करा ना, लॉ करायला काही हरकत नाही, लॉ करून ठेवा. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मास अँड वेट, हा जो फर्स्ट क्वेश्चन आहे ना, ह्याच्यात मला वाटत नाही, शक्यता वाटत नाही येईल म्हणून. फॉलोइंग हे पण करून ठेवा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे याचे युनिट याच्याबद्दल हा प्रश्न आहे. खाली एक्सप्लेन द वाय व्हॅल्यू ऑफ जी इज झिरो ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. हा पण खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हा तुम्ही करा. एक मी तुम्हाला सजेस्ट करतो या चॅप्टरमध्ये असं. आणि हे सोडवा फक्त, तुम्हाला सांगतो हे जे खालचे क्वेश्चन आहे ना एक्झरसाइजमधले, हे जर सोडवले ना, तुम्हाला इतर गोष्टीची चिंता करायची काहीच गरज नाही. हे फक्त तुम्ही सोडवा. आणि आता आपण वरचं तर पूर्ण डीपमध्ये बघणारच आहो, पण ते जे इम्पॉर्टंट मी तुम्हाला डायजेस्टमधनं डायरेक्ट शिकवणार आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तसं आपला हा चॅप्टर थोडासा कव्हर होईल आज. फक्त मी डीपमध्ये जास्त सांगत नाही, थोडं थोडं सांगितलं आहे. आय एम पीसाठी तुम्ही हा व्हिडिओ वाटलंच तर मागं घेऊन परत बघू शकतात. ग्रॅव्हिटेशनल हे खूप सारे इम्पॉर्टंट चॅप्टर मी तुम्हाला सांगतो. ग्रॅव्हिटेशन एक करा सर्वात पहिल्या, याने आपला म्हणजे जो एनर्जी लेवल आहे किंवा कॉन्फिडन्स आहे हा परत बिल्ड होणार, कारण हा खूप इझी चॅप्टर असल्याने लगेच बिल्ड होणार तुमच्या एनर्जी. आणि तुम्ही एक पॉझिटिव्ह कॉन्फिडन्सनी पुढं जाणार. आणि हे सर्व धडे हळूहळू हळूहळू करा. कार्बन कंपाऊंड हा नेक्स्ट चॅप्टर तुम्ही हाच घेणार, कारण कार्बन कंपाऊंड म्हणजे केमिस्ट्रीचं हर्ट आहे. केमिस्ट्रीचा हार्ट असल्यामुळे हा तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला सांगतो याच्यात खूप काही प्रश्न असे, केमिकल रिॲक्शन, मला केमिस्ट्रीबद्दल खूप आवड आहे, त्याच्यामुळे मी केमिस्ट्री तुम्हाला एक नंबर शिकवणार. तुम्ही टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही. ग्रॅव्हिटेशनल वगैरे आपण घेऊया, ट्राय करूया. व्हॉट इज द न्यूटन लॉ, इतर शिक्षकही बरोबर पवन सर जसे आहेत खूप चांगलं शिकवत आहे. मी पण त्यांना आधी फॉलो करायचो. आपण न्यूटन्स लॉ, युनिव्हर्सल लॉ हे सर्व आपण बघणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला उद्या लगेच देणार आहेत. खाली मी काही क्वेश्चन देत आहे, तेवढी आय एम पी देतो आहे. आय एम पी क्वेश्चन नाही देत, आय एम पी आज काय करा तेवढ्यासाठी, तेवढे फक्त एकदा लर्न करा, बाकी काहीच नाही. चालते. विश यू गुड डे. स्टडी करा 10वीचा आणि चांगले स्कोर करा. माय सायन्सचा आज फर्स्ट लेक्चर होतं, थोडंसं इंटरवल थोडीशी इन्फॉर्मेशन दिली. चालतंय. एक लाईक एक सबस्क्राईब तुमच्याकडूनही. ओके.